राजू रणवरे साहेब आपण देखील या. नरेश गोपाळ साहेब आपण देखील यायचं आहे. कडवे किंग्स चला सर्व आदरणीय व्यक्तिमत्वांना देखील विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपण जातोय विशेष सन्मानांकडे. या ठिकाणी आपण या स्पर्धेला नक्कीच मोलाचं सहकार्य केलंय असे आमचे नक्कीच दानशूर व्यक्तिमत्व देखील त्यांचं देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मी पहिल्यांदा विनंती करतो विशेष सन्मानासाठी सन्माननीय आदरणीय कुमार संदेश संजय चोगले फौजी आहेत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलंय असे आमचे दिलदार व्यक्तिमत्व संदेश संजय चोगले यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करतो अमर जाडगे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संदेश चोगले साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. नक्कीच निलेश येथील त्यांच्या बिहाफ मध्ये नक्कीच अनुपस्थित आहेत. या स्पर्धेसाठी त्यांनी देखील मोलाचं सहकार्य केलंय. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. या ठिकाणी निलेश साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो अमोर झाडगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. निलेश चोगले यांचा पाटील यांचा विशेष सन्मान. नक्कीच संदेश संजय चोगले नक्कीच या स्पर्धेसाठी अनुपस्थित आहेत. त्यांच्या बिहाफ मध्ये आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी गरजेचं सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच सर्व संघांना देखील विनंती आहे आपण लाईनअप मध्ये देखील राहायचं आहे. या ठिकाणी नंतर आपण विशेष सन्मान करणार आहोत. सन्माननीय आदरणीय सूरज प्रकाश बनसोडे साहेब तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. वन मॅन शो सन्माननीय आदरणीय सूरज प्रकाश बनसोडे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आपण देखील यायचं आहे. मी विनंती करतो गणेश माने साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सूरज साहेबांचा विशेष सन्मान करायचा आहे. चला नक्कीच सूरज साहेबांच्या बरोबर झालेले सगळे मित्र परिवार आपण देखील यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी व्यवस्थापन कमिटीच्या वतीने केला जाईल. नक्कीच वन मॅन शो म्हणून ओळख या ठिकाणी नक्कीच सूरज साहेबांचे राहिले. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं नक्कीच विशेष कौतुक असेल. या स्पर्धेसाठी पण आपण मोलाचं सहकार्य केलं. आपलं देखील विशेष कौतुक. वन मॅन शो सूरज प्रकाश बनसोडे आणि त्यांचा मित्र परिवार यांचा विशेष सन्मान आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर. नक्कीच त्यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. आपलं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. यानंतर आपण एक विशेष सन्मान करतोय. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आणि जेवण सौजन्य लाभलेले आहेत आमचे राजेंद्र रणवरे साहेब
यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जाईल। मी विनंती करतो रमेश कडवेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण राजेंद्र रणवणे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर करायचा आहे। नक्कीच अंबाडे संघाचे आधारस्तंभ आहेत रमेश कडवेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण राजेंद्र साहेबांचा विशेष सन्मान करायचा आहे। नक्कीच टाळ्या वाजवल्या पाहिजेत। राजेंद्र रणवरे सांडे देखील मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आणि जेवण सौजन्य लाभलेलं आहे। नक्कीच यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक या ठिकाणी आपण जेवण सौजन्य गणेश माने साहेबांच्याकडून देखील लाभलेला आहे। त्यांचा देखील विशेष सन्मान करणं गरजेचं आहे। नक्कीच मी विनंती करतो निलेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय गणेश माने साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे। नक्कीच गणेश माने साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। निलेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय गणेश माने साहेबांचा विशेष सन्मान। नक्कीच या स्पर्धेची गोड आठवण आणि मायेची उबदार शाल नक्कीच या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या विशेष सन्मान आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर। यापुढील विशेष सन्मान आपण पाहणार आहोत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू सौजन्य लाभलं आमचे सात दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय रमेश परीट साहेब आणि प्रतीक पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो विजय जाडगे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रमेश परीट साहेब आणि प्रतीक पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे। मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन नक्कीच सन्मानित करायचं आहे। या ठिकाणी आपण विशेष सन्मान देखील ज्यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य लाभलंय आपलं देखील विशेष सहकार्य लाभलंय या स्पर्धेसाठी आपलं देखील विशेष कौतुक आहे। आयोजकांच्या वतीने देखील आपलं देखील विशेष कौतुक। या ठिकाणी आपण नेक्स्ट सन्मान करतोय आपण अपूर्वा सचिन जाडगे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल ज्यांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह लाभलेलं आहे। अपूर्वा सचिन जाडगे साहेब यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल। विजय जाडगे साहेबांच्या नक्कीच अपूर्वा सचिन जाडगे यांच्या बिहाफ मध्ये विजय जाडगे साहेब यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल। मी विनंती करतो रमेश परीट साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जाडगे साहेबांचा विशेष सन्मान करायचा आहे। या ठिकाणी आपण पाहणार आहोत सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेसाठी हजेरी लावली असे आमचे सन्माननीय आदरणीय मिलिंद चोगले साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो प्रथमेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मिलिंद चोगले साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे। प्रथमेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय मिलिंद चोगले साहेबांचा विशेष सन्मान। या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत। मिलिंद चोगले साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर आपण ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी लागल्यात या चमचमत्या ट्रॉफी आकर्षक ट्रॉफी लाभलेल्या आहेत नक्कीच सन्माननीय आदरणीय आनंद शामराव पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। नक्कीच अंबर्डे गावाचं नाव या ठिकाणी उज्ज्वल केलंय शरीर नक्कीच
चषक सौजन्य लाभलेला आहे. बॉडी बिल्डर म्हणून ओळखले जातात. अंबर्डे गावचं नाव या ठिकाणी नक्कीच अंबर्डे गावाच्या नावाचा डंका वाजवलाय. असे आमचे सन्माननीय आदरणीय आनंद शामराव पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. सूरज निकम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण विशेष सन्मान करतोय आनंद शामराव पाटील साहेबांचा. नक्कीच आनंद शामराव पाटील साहेब नक्कीच अनुपस्थित आहेत. त्यांच्या बिहाफ मध्ये प्रतीक पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. या ठिकाणी विशेष सन्मान देखील केला जाईल ज्यांच्या माध्यमातून नक्कीच आमचे सर्वांचे लाडके नक्कीच कैलासवासी रवींद्र कृष्ण चाळके यांच्या स्मरणार्थ मालिकावीरचं सौजन्य लाभलेलं आहे. सन्माननीय आदरणीय शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष श्री संदीप चाळके साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विकास रणवरे साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय संदीप चाळके साहेबांचा विशेष सन्मान. नक्कीच एक दिलखुलास व्यक्तिमत्व नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष या ठिकाणी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. अध्यक्षांसाठी देखील विशेष सन्मान आपण पाहतोय. अध्यक्ष साहेबांचा संदीप चाळके साहेबांचा विशेष सन्मान आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच या ठिकाणी शाहूवाडी तालुक्यातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम देखील चोख पार पाडलंय संदीप साहेबांनी देखील. या ठिकाणी नेक्स्ट सन्मान आपण पाहतोय विकास पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॅट्समन साठी आकर्षक चषक लाभलेला आहे. विकास पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो सतीश पुनगुडे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय विकास पाटील साहेबांचा शुभ सन्मान. त्याला निलेश पाटील आपण यायचं आहे. आपल्या अनुपस्थित विकास पाटील यांच्या बिहाफ मध्ये निलेश पाटील त्यांचा शुभ सन्मान स्वीकारतील. विकास साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय. सतीश साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय. निलेश पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. नक्कीच या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे ज्यांच्या माध्यमातून भारत पेट्रोलियमचे सर्व सन्माननीय आदरणीय गौतमजी लोखंडे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मुख्य स्क्रीनवर मी विनंती करतो राजेंद्र रणवरे साहेबांच्या शुभ हस्ते गौतमजी लोखंडे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य स्क्रीनवर आपण करायचा आहे. विनंती करतो लोखंडे साहेबांना आपण देखील यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलंय. सकाळच्या सत्रापासून देखील सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण या ठिकाणी उपस्थित राहिले. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील उपस्थित राहिले. त्यांचा देखील विशेष सन्मान करणं गरजेचं आहे. नक्कीच गौतम लोखंडी साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर. या स्पर्धेसाठी आपण सहभागी झालात उपस्थिती दाखवलीत आपलं देखील विशेष कौतुक आहे. या ठिकाणी आपण माजी ग्रामपंचायत सदस्य अंबाडे गावचं एक दिलदार व्यक्तिमत्व प्रकाश बनसोडे साहेबांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. मी विनंती करतो विकास रणवरे साहेबांना यांच्या शुभ हस्ते प्रकाश बनसोडे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रकाश साहेब देखील हजेरी लावली आहे उपस्थिती दाखवली. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं विशेष कौतुक असेल. नक्कीच या ठिकाणी आपण पुढचा सन्मान आपण पाहतोय. सर्जेराव रणवरे साहेब आंबाडेकर यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण केला जाईल. नक्कीच अमर जाडगे साहेबांच्या शुभ हस्ते सर्जेराव रणवरे साहेबांचा विशेष सन्मान मुख्य स्क्रीनवर आपण पाहणार आहोत. मी विनंती करतो अमर जाडगे साहेब यांच्या शुभ हस्ते
आपण सर्जेराव रणवरे साहेबांचा विशेष सन्मान करायचा आहे. मायेची शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि नक्कीच या स्पर्धेदरम्यान आपल्याला ज्यांनी दिवसभर समालोचन केले असे शाहूवाडीचा गोड आवाज मान्य श्री विनोदजी पाटील सर यांचा सत्कार मी आमच्या डोंजाई स्पोर्ट्स आंबर्डेचा कर्णधार सूरज निकमला विनंती करतोय विनोद सरांचा सत्कार करायचा आहे. मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सरांना सन्मानित करायचं आहे. अगदी शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग असेल तर विनोद सरांचा आवाज नक्की घुमतोय. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग अगदी आपल्या आवाजाने गाजवली त्यांनी. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद विनोद सर. नक्कीच श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबार्डे संघाचे आधारस्तंभ मेंटर म्हणून ओळखले जाणारे सन्माननीय आदरणीय रमेश कडवेकर साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो गणेश माने साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे संघाचे मेंटॉर आणि आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे आमचे रमेश कडवेकर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. नक्कीच सांगायला नक्कीच आवडेल. सर्व खेळाडूंना विनंती आहे इकडे लक्ष द्यायचं आहे. सांगायला नक्कीच आवडेल वन मॅन शो नक्कीच या ठिकाणी मुंबईमध्ये शाहूवाडी तालुक्यातील लोकांसाठी काम करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. नक्कीच सन्माननीय आदरणीय सूरज बनसोडे साहेबांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. वन मॅन शोच्या माध्यमातून त्यांनी ही संस्था निर्माण केली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सूरज बनसोडे साहेबांसाठी शाहूवाडी तालुक्यातील लोकांसाठी नक्कीच मुंबई नगरीमध्ये काम करणारी संस्था म्हणून ओळखली जाते वन मॅन शो. धन्यवाद सूरज साहेब. आपल्या देखील आयोजकांच्या वतीनं विशेष कौतुक असेल. या ठिकाणी आपण पाहतोय मास्टर माइंड विकास रणवरे साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो अमर झाडगे साहेबांच्या शुभ हस्ते विकास साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. नक्कीच टाळ्या वाजवल्या पाहिजेत विकास रणवरेसाठी. सकाळच्या सत्रापासून खूप मेहनत या स्पर्धेसाठी केली आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. नक्कीच या ठिकाणी सूरज निकम साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो राजेंद्र रणवीर साहेब यांचा शुभ हस्ते आपण सूरज निकम साहेबांचा देखील विशेष सन्मान करायचा आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली सूरज यांनी. नक्कीच गेले 8 ते 10 दिवस या स्पर्धेसाठी खूप मेहनत पाहायला मिळाली. सूरज यांच्या माध्यमातून टाळ्या वाजवल्या पाहिजे सूरजसाठी. आणि स्पर्धा नक्कीच यशस्वी पार पाडण्यासाठी मोलाचा वाटा या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सूरजसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. गोळेवाडी संघ ठाणेवाडी संघ देखील आपण देखील लाईनअप मध्ये राहायचं आहे विनंती असेल. चला आपण जातोय बक्षीस समारंभाकडे.
नक्कीच या स्पर्धेतील त्याला लाईन अप करायचा आहे, विनंती असेल. या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर झाली असे आमचे SMD लाईव्हचे सर्व भूषण पाटील साहेबांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. SMD लाईव्हचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. चंद्रकांत कदम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण SMD लाईव्हचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. यानंतर DJ मास्टर यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. DJ मास्टर आपण देखील या. त्याला टाळ्या वाजवायला पाहिजेत SMD स्पोर्ट्स लाईव्ह साठी देखील. नक्कीच बेस्ट क्लॅरिटी नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. SMD लाईव्हचं देखील DJ मास्टरचं देखील विशेष कौतुक करावं लागेल, विशेष सन्मान या ठिकाणी DJ मास्टरचा देखील करावं लागेल. सकाळच्या सत्रापासून सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकलं असे DJ मास्टरचं देखील स्वप्नील यांच्या शुभ हस्ते आपण स्वप्नील शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण DJ मास्टर यांचा विशेष सन्मान आपण करतोय. नक्कीच अमर जाडगे साहेबांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. नक्कीच सकाळच्या सत्रापासून मोलाचं सहकार्य लाभलंय. नक्कीच अमर जाडगे साहेबांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. विनंती असेल अमर जाडगे साहेब आपण देखील या. अरुण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण अमर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. नक्कीच नक्कीच या ठिकाणी आपण मंडपचं डेकोरेशन देखील आपण पाहिलं, त्यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. श्री समर्थ डेकोरेशन यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. या ठिकाणी आपण जातो या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसांकडे. नक्कीच सत्कार समारंभाचा आपण कार्यक्रम संपलेला आहे जाहीर करतो आणि जातोय बक्षीस समारंभाकडे. नक्कीच टॉच केला जाईल पहिला. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपण यायचं आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण टॉच केला जाईल. गवळेवाडी आणि ठाणेवाडी संघामध्ये टॉच केला जाईल, नाणेफेक केली जाईल. गणेश माने साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉच करतोय. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा बक्षीस आणि या ठिकाणी टॉच केला जातोय. गवळेवाडी संघाने नाणेफेक जिंकले आणि गवळेवाडी संघ ठरला या तृतीय क्रमांकाचा मानकरी. या ठिकाणी आपण जातोय वैयक्तिक बक्षीस. बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज ठरलाय. नो डाऊट नक्कीच एनी गेसेस असतील उत्कृष्ट फलंदाज कोण असेल या स्पर्धेतील. उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ज्याच्या बॅट मधून तब्बल 81 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. मॅन फ्रॉम कडवे सचिन पाटील ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समॅन. त्याला निलेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार.
उत्कृष्ट फलंदाज ठरलाय सचिन पाटील मॅन फ्रॉम कडवे. 81 धावा आणि 81 धावांची सुंदर खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन सचिन पाटील. दुसरं वैयक्तिक बक्षीस असेल उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर. नक्कीच या स्पर्धेत नक्कीच आपल्या नावाचं छाप सोडले. नक्कीच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन देत देखील छाप सोडली गेली आणि बेस्ट बॉलरचा किताब जातोय. त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून 6 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा मॅन फ्रॉम कडवे अमोल ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 6 विकेट तब्बल आपल्याला पाहायला मिळाला. गणेश माने साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय बेस्ट बॉलरचा किताब. अर्थातच उत्कृष्ट गोलंदाज अमोल ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. नेक्स्ट प्राइज आपण पाहतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द डे आणि बेस्ट फिल्डर ऑफ द डे चा पुरस्कार जातोय. त्याच्या माध्यमातून आपल्याला 3 कॅच पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. मात्र थोडस निराशाजनक कामगिरी सेमीफायनल मध्ये झाली. असा मॅन फ्रॉम ठाणेवाडी प्रसाद सुतार ठरला बेस्ट फिल्डर ऑफ द डे. विजय गाडगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय बेस्ट फिल्डर ऑफ द डे प्रसाद सुतार. 3 कॅचेस नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रापासून प्रसाद सुतार ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द डे. टाळ्या वाजवायच्या प्रसादसाठी. कित सुंदर क्षेत्ररक्षण देखील प्रसादच्या माध्यमातून राहिलंय. आता आपण जातोय चतुर्थ क्रमांकात पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभले ते सन्माननीय आदरणीय संदेश चोगले साहेबांच्या माध्यमातून हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. आणि चतुर्थ क्रमांकाचा आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्री ठाणोबा विटलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स ठाणोबा विटलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी संघ. मी विनंती करतो निलेश नक्कीच संदेश चोगले फौजी आहेत सॉरी नक्की या स्पर्धेसाठी अनुपस्थित आहेत. त्यांच्या बिहाफ मध्ये आपण निलेश सूरज आणि प्रथमेश साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे 4थ्या क्रमांकाचा मानकरी श्री ठाणोबा विटलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी संघासाठी देखील टाळ्या वाजवल्या पाहिजेत. सकाळच्या सत्रापासून ठाणेवाडी संघाचा देखील खेळ चांगला राहिलाय. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत ठाणेवाडी संघासाठी देखील. नक्कीच कडवे संघ आपण देखील थोडंसं लक्ष द्यायचं आहे. चांग बल आपण जातोय तृतीय क्रमांकाचा पारितोषिक ठाणेवाडी संघ. आपण लाईनअप मध्ये राहायचं आहे. विनंती असेल संघ नाही का आपण खेळाडूंना सांगायचं थोडं लाईनअप मध्ये राहायचं आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो RCC गवळेवाडी संघ. यायचा आहे गवळेवाडी संघ आणि मी विनंती करतो वन मॅन शो सन्माननीय आदरणीय सूरज बनसोडे साहेबांना यांच्या शुभ हस्ते आपण देतोय 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय RCC गवळेवाडी संघ. गवळेवाडी संघासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. सकाळच्या सत्रापासून गवळेवाडी संघाचा देखील खेळ या ठिकाणी चांगला राहिलाय. थोडीशी निराशाजनक कामगिरी सेमीफायनल मध्ये झाली. नक्कीच संघर्षाचं मैदान आहे. संघर्ष करत राहायचं आहे. नक्कीच पुढची वेळ तुमची असेल गवळेवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढील वाटचालीचं खूप साऱ्या शुभेच्छा. चला गवळेवाडी संघ लाईनअप करायचा आहे. विनंती असेल आपल्याला देखील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच यजमान संघ श्री ज्योतिर्लिंग श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स आंबाडे संघ ठरलाय द्वितीय क्रमांकाचा मानकरी. मी विनंती करतो गौतम लोखंडे साहेब आणि राजू रणवरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देतोय द्वितीय क्रमांकाचा मानकरी. तो ठरलाय श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स आंबाडे संघ.
कॉंग्रॅच्युलेशन्स आंबाडे संघ आणि पुढील वाटचालीत खूप खूप साऱ्या शुभेच्छा. टाळ्या वाजवायच्या आहेत आंबाडे संघासाठी देखील. नक्कीच चांगली कामगिरी राहिली आहे. सकाळच्या सत्रापासून राजू, सूरज आणि विकास आणि संपूर्ण टीम यांची चांगली कामगिरी राहिली आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. डोंजाईच्या नावानं धन्यवाद. नक्कीच वैयक्तिक बक्षिसाकडे जातोय आपण. मालिकावीर नक्कीच महत्वाचं वैयक्तिक बक्षीस आपण पाहणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून अक्षय चोगले यांच्या माध्यमातून आकर्षक शूज आपल्याला लाभलेले आहेत आणि एक आकर्षक ट्रॉफी सन्माननीय आदरणीय संदीप सागे यांच्या सौजन्यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. अक्षय चोगले साहेब आणि संदीप चाळके साहेब. नक्कीच ही आकर्षक ट्रॉफी कैलासवासी रवींद्र चाळके साहेबांच्या स्मरणार्थ या ठिकाणी सन्माननीय आदरणीय संदीप चाळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरचा किताब एनी गेसेस? नो डाऊट अंबाडे संघाचा रन मशीन 121 धावा राजू रनवरे ठरलाय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. टाळा वाजवायच्या राजूसाठी. चांगली कामगिरी राहिली सकाळच्या सत्रापासून राजू यांची आणि या स्पर्धेच्या फायनल मध्ये आपला संघ दाखल केलाय. नक्कीच फायनल मध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी राहिली आहे संघाची. नक्कीच खचून जायचं नाहीये. पुढच्या वेळ देखील आपली आहे. संदीप साहेबांचं देखील विशेष कौतुक आणि अक्षय चौगले साहेबांचं देखील विशेष कौतुक असेल. आणि सर्वांना विनंती आहे नक्कीच सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिलाय आपण. आणि त्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय सेमीफायनलचा राजू रनवरे साहेब यांना जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला राजू रनवरे ठरलेत. टाळ्या वाजवायच्यात राजू रनवरेसाठी. आणि फायनलच्या सामन्याचा देखील सामनावीर आपण देणार आहोत. पहिला सेमीफायनल आपण जो पाहिला ठाणेवाडी आणि कडवे या सामन्यातील सामनावीर देखील आपण द्यायचा विसरलो होतो. आणि या सामन्याचा सामनावीर आहे नो डाऊट सचिन ठरला. या सामन्याचा सामनावीर सचिन यायचा आहे आणि आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. सेमीफायनल एक आणि फायनल एक ये ना आपला कोणतरी ये रे. चला गवळेवाडी संघ आपण विनंती असेल आपण लाईनअप करायचं आहे. थोडंसं 5 मिनिटं घेतली जातील. थोडंसं सहकार्य करायचं आहे. सकाळच्या सत्रापासून आपण सहकार्य केलं. आणि फायनलच्या सामन्याचा सामनावीर आपण देतोय ज्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून 3 विकेट आपल्याला पाहायला मिळाला. 3 धावा खर्च केल्यात. अमोल ठरलाय फायनलच्या सामन्यातील सामनावीर. अमोल यायचा आहे आणि अमोलसाठी देखील टाळ्या वाजवायच्या आहेत. सकाळच्या सत्रापासून अमोलची कामगिरी देखील उल्लेखनीय राहिली आहे. नक्कीच
नक्कीच या ठिकाणी आपण चला ठाणेवाडी टीम थोडं लाईनअप करायचं आहे. एकदा टाळ्या संपूर्ण आयोजक टीमसाठी झाल्या पाहिजेत. सकाळच्या सत्रापासून आयोजकांनी जी मेहनत घेतली नक्कीच ही फळाला आलेल्या स्पर्धा व्यवस्थितरित्या आणि यशस्वीरित्या पार पाडली आहे. त्यासाठी आयोजकांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. त्याच पद्धतीने असोसिएशनसाठी देखील एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांच्या माध्यमातून ज्यांच्या अंतर्गत आपण खेळतोय आणि त्यांच्यासाठी आपण देखील टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि आपण जातोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे अनिल पाटील भाई आणि संपूर्ण आयोजक टीम अर्थातच श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय चॅम्पियन संघ ठरलाय कडवे किंग्स मुंबई संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स कडवे किंग्स मुंबई. मी विनंती करतो प्रकाश बनसोडे साहेब, गौतम लोखंड साहेब आणि सूरज बनसोडे साहेब आणि सर्व मित्र परिवार आपण यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आपण देतोय चॅम्पियन संघाला. नक्कीच रमेश कडवेकर साहेब आपण देखील यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते देखील चॅम्पियन संघाला आपण नक्कीच सन्मानित केलं जातंय. चॅम्पियन संघ नो डाऊट कडवे किंग्स मुंबई संघाचा ठरलाय. या स्पर्धेतील अर्थातच श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसऱ्याचा चॅम्पियन संघ कडवे किंग्स मुंबई संघ ठरलाय. या स्पर्धेतील चॅम्पियन संघ कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अर्थातच या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी विकास रणवरे साहेब, सूरज निकम साहेब आणि राजू रणवरे साहेब यांचे देखील विशेष कौतुक करावं लागेल. विशेष आभार. या स्पर्धेसाठी आम्हाला समालोचन करण्याची संधी दिलीत आपलं देखील विशेष आभार आहेत. आणि ही स्पर्धा व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या पार पडली असं मी जाहीर करतो. आणि या स्पर्धेचा संपन्न झाली असं नक्कीच जाहीर करतो. नक्कीच आलेल्या सर्व पाहुण्यांचे आदरणीय मान्यवरांचं देखील वन मॅन शो असतील, गौतमजी लोखंडे साहेब असतील, त्यांचं देखील विशेष आभार असेल. या स्पर्धेसाठी आपण उपस्थिती दाखवलीत आपलं देखील विशेष कौतुक. आणि ही स्पर्धा हा बक्षीस समारंभ संपन्न झाला असं जाहीर करतो. जय महाराष्ट्र.